तेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. सगळेच लोक साथ सोडून देतात. लोक साथ सोडतील, नाती बदलतील, परिस्थिती कठीण होईल. पण जर देवाचा आशीर्वाद असेल तर मार्ग नक्कीच सापडेल, आधार नक्कीच मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाही. कधीकधी आयुष्यात असा क्षण येतो की वाटतं आता काहीच उरलं नाही. पण त्याच वेळी देव शांतपणे काम करत असतो. देव उशीर करतो पण अंधारात कधीच सोडत नाही. देवाचा हात डोक्यावर असेल तर मग लोकांची साथ कशाला हवी. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, तू विश्वास ठेव. तुझ्यासाठी आता ते सर्व बंद दरवाजे मी उघडत आहे. तुझं नशीब आता बदलत आहे. देवाचा आशीर्वाद शांत असतो पण शक्तिशालीही. जे तुमच्यासाठी आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आयुष्यात आलेली संकटे ही तात्पुरती असतात, पण भगवंताचा मिळालेला आशीर्वाद हा कायमचा असतो. म्हणूनच भगवंतावर विश्वास ठेवा आणि वेळ नक्कीच बदलणार आहे हे लक्षात ठेवा. जर तुमच्या देवावर विश्वास असेल तर स्वामी आई असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही कुठून ऐकत आहात ते तुम्ही कमेंट करा. आज जर तुम्ही संघर्ष करत असाल तर निराश होऊ नका. कदाचित देव तुमच्यासाठी मोठी तयारी करत आहे. विश्वास ठेवा. कारण देवाचा आशीर्वाद असेल तर तुम्ही कितीही पडून असाल तरी पुन्हा उभे राहणार आहात. कारण तुम्ही एकटे नाहीत. तुमच्यावर कुणाचा तरी हात आहे. देवाचा हात तुमच्या डोक्यावर आहे का? देवाचा आशीर्वाद असेल तर घाबरण्याचे काय कारण? संकटे संपून नक्कीच कृपा सुरू होणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता काहीच शिल्लक नाही, तेव्हा एकच नाव मनात येतं, श्री स्वामी समर्थ. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने आयुष्यात स्वामींची कृपा अनुभवली आहे आणि ज्याला अजून स्वामी कृपा अनुभवायची आहे. स्वामींची कृपा कशी ओळखायची? कारण साक्षात स्वामी समोर येऊन तर बोलत नाहीत, पण ते संकेत मात्र नक्कीच देतात. आपल्याला वाईट संकटातून वाचवतात, चुकीच्या मार्गावरून परत आणतात, योग्य वेळी योग्य माणूस भेटवतात. कधी कधी आपण असं म्हणतो की हा योगायोग होता, पण हा योगायोग नसतो. ती स्वामींची कृपा असते, स्वामींची लीला असते. होय, प्रत्येक वेळेस आपण रडत असतो की माझं नशीबच वाईट आहे, माझं कर्मच फुटलेलं आहे. ज्यांच्यासाठी आपण सगळं केलं तेच आयुष्यातून दूर जात असतात आणि सर्व संकटे माझ्याच आयुष्यात का? कधी हा विचार केला आहे का की संकटे का येतात? स्वामींच्या भक्ताच्या आयुष्यातही संकट येतात. कारण संकट म्हणजे शिक्षा नाही, तर ती आहे परीक्षा. स्वामी भक्ताला मोडत नाहीत, ते त्याला घडवतात. जेव्हा आयुष्य कठीण होतं तेव्हा स्वामी आपल्याला मजबूत करत असतात. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपल्या विश्वासाची ताकद ओळखा. मनापासून तुम्ही एकदा म्हणा, विश्वास ठेवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आणि डोळे बंद करा आणि स्वामी आईला साथ घाला. हे स्वामी माऊली, माझं सर्व तुझ्यावर मी सोपवलं आहे. विश्वास ठेवा. परिस्थिती लगेच बदलणार नाही,
पण तुमच्यातली ताकद नक्कीच बदलणार आहे. कारण स्वामींची साथ कधीच सुटत नाही. नाती तुटतील, लोक सोडून जातील, परिस्थिती बदलेल, सगळं जग इकडचं तिकडे होईल, पण स्वामींची साथ कायम असणार आहे. कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात, त्याला कोणीही हरवू शकणार नाही. कायम मिळते त्याला स्वामींची साथ. उशीर होईल पण न्याय नक्कीच मिळणार. चमत्कार कसे घडतात? चमत्कार म्हणजे फक्त मोठी घटना नाही. अचानक समस्या सुटणं, मनाला शांतता मिळणं, अडचणीतून मार्ग दिसणं, ही सर्व स्वामींची कृपा, स्वामी लीला. कारण भगवंत शांतपणे काम करत असतात आणि परिणाम मोठा देत असतात. मग आपण वेळेलाही वेळ का द्यायला नको? थोडा वेळ शांत का राहायला नको? कारण कायमच स्वामी माऊली म्हणत असते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मग घाबरण्याचे कारण काय? संकटे ही तात्पुरती असतात, पण स्वामींचा आशीर्वाद कायमचा असतो. स्वामींच्या नावातच शक्ती आहे. विश्वास ठेवा, वेळ बदलणार. आज तुम्ही संघर्ष करत आहात, निराश होऊ नका. तुमच्या प्रत्येक संघर्षाचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. फक्त डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, स्वामी तुमचं ऐकत आहेत आणि योग्य वेळी योग्य कृपा सुद्धा करणार आहेत. भिवू नका, तुमचा भगवंत तुमच्या पाठीशी आहे. कारण स्वामींची कृपा असेल तर अशक्य असं काहीच नाही. कारण साक्षात स्वामी माऊलीच आपल्याला संकटातून तारत असतात. होय मित्रांनो, सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी भगवंताचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतो आणि तो इतका शक्तिशाली असतो की आपल्याला त्या संकटात उभं राहण्याची ताकद देतो. जगातील सर्वात मोठा आधार म्हणजे भगवंताचा. मग तो आधार आपण अविश्वास दाखवून का गमवायचा? देव साक्षात आपल्याला मदत करत नाही, पण कोणाच्या ना कोणाच्या रूपाने तो नक्कीच मदत करत असतो. देव आधार देत नाही, तो माणसाला आधार बनवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. कारण ज्याचं कोणीच नाही त्याच्या सोबत साक्षात भगवंत असतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. ज्याचं कोणी नाही त्याचा भगवंत आहे. पूर्णपणे आपण तुटतो तेव्हा देव आपल्याला सावरत असतात. सर्व दरवाजे बंद झाले तरी ते आपल्यासाठी मार्ग मोकळे करतात.